नमस्कार, मी सुवर्णा तुषार सातपुते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत विषय गणित निपुण स्तर 3 यामधील आपला घटक आहे संख्यांवरील क्रिया, उपघटक आहे बेरीज. क्षमता आहे निपुण स्तरानुसार दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी यांचा उपयोग करतो. अध्ययन निष्पत्ती आहे बेरजेचे चिन्ह वापरून 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. यासाठी वापरलेलं साहित्य आहे ते म्हणजे रंगीत खडे, संख्या कार्ड वापरलेली आहेत, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या टिकल्यांची पाकिटं, वेगवेगळ्या वस्तू आपल्याला ज्या उपलब्ध होतील तशा वस्तू आणि रंगीबेरंगी मुलांना आवडणारे फुगे. अध्ययन उद्दिष्ट आहेत वस्तू मोजून बेरीज करतो, बेरजेचं चिन्ह वापरून उदाहरणाची मांडणी करतो आणि अचूक बेरीज करतो. हा घटक घेताना, प्रस्तावना करताना, पूर्वज्ञान जागृती करताना अगोदर मुलांचं पूर्वज्ञान तपासायला हवं. ते म्हणजे मुलांना वस्तू मोजता येतात, 0 ते 5 संख्या लेखन करता येतं, संख्या क्रमाने लिहिता येतात आणि संख्या आणि वस्तू यांच्या जोड्या लावता येतात. बघा काय दिसते तुम्हाला चित्रात, हा राज आहे. राजकडे किती फुगे आहेत? 2. अगदी बरोबर. आणि आता त्याच्याकडे अजून 4 फुगे त्याने घेतले. बघा बरं, आता ते 2 फुगे आधीचे आणि आता त्याने अजून 4 फुगे घेतलेत. किती फुगे झाले बरं त्याच्याकडे? मोजूया आपण. चला मोजा बरं. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. आता त्याच्याकडे 6 फुगे झाले. म्हणजे आधी त्याच्याकडे 2 होते आणि अजून त्याने 4 फुगे घेतले. आपण ते एकूण केले, ते आपण मिळवले आणि ते एकूण केल्यानंतर ते 6 फुगे झाले. आता पुढे बघूया. बघा आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? झाडाखाली किती सफरचंद पडलेले दिसत आहेत बरं? 2. व्हेरी गुड. आणि आता अजून 2 सफरचंद त्या झाडाखाली पडलीत. आता एकूण किती झाली ती आपल्याला मोजायची. आधीची खाली पडलेली 2 आणि झाडावरनं पडलेली 2. बघा बरं किती झाली, मोजूया चला. 1 2 3 4. व्हेरी गुड. म्हणजे झाडाखाली 2 सफरचंद पडली होती आणि अजून 2 सफरचंद पडल्यावर आपण ती एकूण केली, आपण ती मिळवली आणि म्हणजे किती झाली? 2 + 2 4. आता अजून एक पुढे बघूया आपण. बघा या झाडावरती किती पक्षी बसलेत बरं? 3. बरोबर आहे. 1 2 3. आणि आता अजून त्या झाडावरती 2 पक्षी आलेत. किती आलेत? 2. आता आपण सगळे पक्षी मोजूया. किती झाले बरं पक्षी सगळे? 1 2 3 4 5. व्हेरी गुड. म्हणजे अगोदर 3 पक्षी बसले होते, अजून 2 पक्षी आले आणि आपण सगळे पक्षी मोजले, एकूण केले, तर त्याचं उत्तर आलं 5. आता हे आपण काय केलं? वस्तू आपण सगळ्या किंवा गोष्टी आपण काय केल्या? मिळवल्या किंवा एकूण केल्या. म्हणजे सगळ्या वस्तू आपण एकत्र करतो तेव्हाच आपण काय करतो? बेरीज करतो. त्याला आपण काय म्हणतो? बेरीज. तर हे बेरीज करताना आपण एक चिन्ह वापरतो, तर ते चिन्ह हे असतं, त्याला आपण बेरजेचं चिन्ह म्हणतो. मग आता ही बेरीज आपण शिकलो, वस्तू मिळवणं, एकत्र करणं आणि या सगळ्या वस्तू आपण एकत्र केल्या म्हणजे आपण बेरीज केली. परंतु जेव्हा आपल्याला हे गणित मांडायचं असतं, जेव्हा आपल्याला हे उदाहरण सोडवायचं असतं, तेव्हा आपल्याला त्याची मांडणी करावी लागते आणि ती मांडणी आपण कशी करणार ते पाहणार आहोत. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण जी संख्या घेतली 2 किंवा 3 + 2, म्हणजे अगोदर आपण 3 घेतले आणि अजून त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिळवायचे. त्यावेळेस आपल्याला कोणतं चिन्ह वापरायचे? बेरजेचे चिन्ह वापरायचे. आणि मग 2 + 3 या प्रकारे आपल्याला लिहायचे. 2 + 3 = 5. किंवा पुढचं उदाहरण आहे 4 + 2 आणि ते आपण जेव्हा मोजणार आहोत 4 मध्ये 2 मिळवल्यानंतर आपले उत्तर आलेलं आहे 6. अशा प्रकारचे आपण बेरीज या ठिकाणी मांडणी करणार आहोत. बघा आज आपण शिकलो बेरीज करायला म्हणजे मिळवायच्या वस्तू. मग आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला एक छानसा खेळ खेळायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कसं समजलंय, तुम्हाला कशी बेरीज करायची, कसं मिळवायचंय याची अजून मजा येणार आहे. तर बघा बरं आता मी इथे काय साहित्य घेतलेलं आहे, ह्या साहित्याचा वापर करून आपल्याला प्रत्यक्ष बेरजेचा खेळ खेळायचा आहे. बघा आता आपल्याला एक छानसा खेळ खेळायचा आहे. या खेळामधलं साहित्य बघा, मी डाईस वापरला आणि या ठिकाणी असं एक खेळण्यातलं साहित्य आहे. तर आता तुम्ही काय करायचे? प्रत्येकाने इथे येऊन खेळायचे. पहिल्यांदा एकाने टाकायचे आणि त्याला जितके अंक येतील तेवढ्या वस्तू त्याने बाजूला काढायच्यात आणि पुन्हा दुसऱ्याने टाकायच्यात आणि त्यांना जितके अंक आले तेवढ्या त्याने वस्तू बाजूला काढायच्यात आणि मग त्या सगळ्या वस्तू आपण एकत्र करणार आहोत, मोजणार आहोत. ये बरं बाळ.
किती आले? 3. 3. मग आता काय करायचं? 3 वस्तू बाजूला काढायच्या. 1 2 3. व्हेरी गुड. आता तू ये. किती आले? 3. 3. तू पण 3 वस्तू बाजूला काढायच्या. 1 2 3. व्हेरी गुड. आता काय करायचंय? या सगळ्या वस्तू मोजायच्यात, एकत्र करायच्यात की नाही? किती झाल्या बरं? 3 अधिक 3. 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. म्हणजेच काय झालं? 3 अधिक 3 किती झाले? तर 6 झाले. किती झाले? 6. आता आपल्याला अजून एक खेळ खेळायचा आहे. ते म्हणजे या चिठ्ठीमध्ये तुम्हाला जे जे गणित आलेलं असेल, जे उदाहरण सोडवायला आलं असेल, त्यानुसार तुम्ही वस्तू घ्यायच्यात आणि त्यांची बेरीज करायची आहे. तर ये पहिल्यांदा तू एक चिठ्ठी घ्यायची आणि त्या उदाहरणाची मांडणी करायची आपल्याला आता, म्हणजे त्याची बेरीज करायची. वाच. 4 अधिक 3. व्हेरी गुड. मग आता काय करायचं? यातले खडे आपल्याला बाजूला काढायचे. 4 अधिक 3 करायचे. 1 2 3 4. हां. 1 2 3. बरोबर. आता काय करायचं? काय करायचं आता आपल्याला हे? बेरीज करायची. हां, म्हणजे काय करायचं? सगळे. मिळवायची. व्हेरी गुड. मग आता मिळव बरं सगळे किती झाले? बाई बेरीज. हां हां. 1 2 3 4 5 6 7. व्हेरी गुड. किती उत्तर आलं? 7. 7. छान. हं. बघा, टाळ्या वाजवा तिच्यासाठी सगळ्यांनी. किती छान केलं तिने. तू ये. बघ आता माझ्याकडे काय आहे? तुझी मम्मी टिकली लावते ना? टिकलीची पाकिट आहेत की नाही? बघा बरं आता एका याच्यात किती आहेत आणि दुसऱ्या पाकिटात किती टिकल्या आहेत. आपल्याला काय करायचे त्यांची? या पाकिटात 1 2 3 4. व्हेरी गुड. आणि या? 1 2 3. आता काय करायचं आपल्याला त्याची? बेरीज. बेरीज. व्हेरी गुड. दोन्ही पाकिटामध्ये 1 2 3 4 5 6 7. व्हेरी गुड. किती उत्तर आलं? 7. 7. छान. अशा प्रकारे आपण काय केलं? बेरीज केली. बेरीज केली म्हणजे वस्तू मिळवल्या आणि मिळवल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्या वस्तू वाढल्यात किंवा जास्त झालेल्या आहेत. बघा मुलांनो, आज आपण बेरीज शिकलो, म्हणजे वस्तू मिळवल्या आणि त्या एकूण केल्या आणि आपण त्याची मांडणी केली. तर आता तुम्ही काय करायचे? घरी जाऊन तुमच्या घरी तुम्हाला ज्या काही वस्तू सापडतील किंवा ज्या आवडतील त्या वस्तू तुम्ही मोजायच्यात आणि त्याची मांडणी करायची आणि त्याचं उत्तर काढायचे आणि मला त्याचा व्हिडिओ पाठवायचा. अशा प्रकारे तुम्ही कशी बेरीज केली ते मी पाहणार आहे. धन्यवाद.